माझं नाव पांडुरंग तुकाराम सरगर. मी पहिल्या 40 वर्षे सांगलीला हमारा पंचायतमध्ये काम करत होतो. तिथे बी 10 वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. पण त्या संघटनेचं आम्हाला काही जमलं नाही. त्यांच्या चोऱ्या आम्हाला पटल्या आहेत म्हणून आम्ही ती संघटना फार दिवस हुडकत होतो. पण आम्हाला हरिभाऊ लेंगरेसारखा कार्यकर्ता आणि नेता मिळाला नाही. प्रयत्न केलं. पहिलं 1-2 आम्ही मुंबईतनं आणून बघितलं, पण ते काय टिकली नाहीत. आणि शेवटी लेंगरे साहेबांचे आम्ही साथ धरले. आम्हाला त्यांचं पटलं म्हणून लेंगरे साहेबांचे काम आम्हाला पटलं. त्यामुळे आम्ही लेंगरे साहेबांच्या पाठीत राहिलो. आणि आत्ता बी लेंगरे साहेबांनी मला जिल्हाधीश पद दिले आणि आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय. आणि जे लोक कोण अजून आमच्यात आले नाहीत त्यांनी बी आमच्यात सामील व्हावं. आणि जो चांगला मार्ग लेंगरे साहेबांनी स्वीकारला तो मार्ग सगळ्यांना त्याचा लाभ होईल. आणि जे वंचित राहिले ते त्या तशी राहतील, त्यापेक्षा तिने आमच्यात सामील व्हावं. आणि सर्वांना ह्या कामगारांना लेंगरे साहेबापासून फायदा होईल हेच विषय सांगतो. आणि सगळ्यांनी एक विचाराने आमच्या संघटनेमध्ये सामील व्हावं. कोणते प्रश्न कामगारांना भेडसावत आहेत सध्या कामगारांना प्रत्येक ठिकाणी गेलं तर त्या संघटनेने काय करायचं, मालकाचे हप्ते घ्यायचं आणि कामगार काढून टाकायचे आणि बिहारना काम द्यायचं. अशी हे सांगलीमध्ये 75% कामगारांना वंचित ठेवण्याचं काम या त्या पहिल्या संघटनेने केलं आहे. आणि आता लेंगरे साहेबांनी संघटना काढल्यापासून त्या 5-6 वर्षामध्ये जवळजवळ 50% लोकांची बिहारी काढून त्यांना काम आपल्या महाराष्ट्र लोकांना द्यायचं काम केलं आहे. आणि इथून पुढल्या काळात थोड्या दिवसात 100% बिहार इथनं निघून जातील आणि महाराष्ट्र लोकांना हाताला काम मिळेल. ही 100% मला हे लेंगरे साहेबांची गॅरंटी आहे. हत्तीवरून मिरवणूक काढली जाते. साखर पेढे वाटायला लागलेत कामगारांच्यासाठी. साखर आतापर्यंत आम्ही 40 वर्ष हमाली करतोय, पण कुठे पहिल्या संघटनेने किंवा कुठल्या नेत्याने कुठल्या पुढे त्या संघटनेकडे लक्ष दिलं नाही. संघटनेने त्याचा विचार केला नाही. पण लेंगरे साहेबांनी नवीन एक उपक्रम इथं उभा केला आहे की बाबा कामगारांना सन्मान मिळाला पाहिजे, कामगारांना कुठेतरी आपली अपेक्षा पूर्ण व्हावी. आणि हे संदेश महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या आपल्या म्हातारी कामगारांना काय होतं आणि काय लाभ मिळतोय या सगळ्यांना त्याचा माहिती मिळावी. आणि त्या सगळ्या कामगारांनी ह्याच पद्धतीनं कार्यक्रम राबवतं आणि संघटना प्रत्येक ठिकाणी लेंगरे साहेबांची मजबूत व्हावी हेच याचं उद्दिष्ट आहे. सगळ्यांनी म्हणजे घरातल्या मंडळी सकट कामगारांना तुम्ही बोलवलेलं आहे. होय, काय सांगाल त्याविषयी? घरातल्या मंडळीने सुद्धा त्या संघटनेमध्ये बाबा आपला नेता काय काम करतोय आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या बाबा कोण नवरा असेल, डेरा असेल, कोण भाऊ असेल, त्यांना जी बाबा आपला नेता काय न्याय देतोय आणि त्याच्यापासून बाबा आपल्याला महिलांना सुद्धा काय फायदा मिळणार आहे ही माहिती मिळण्यासाठी सर्वांना आम्ही तिथे बोललेलं आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही महिलांना सुद्धा त्याचा काम देऊन त्यांना बी हाताला काम द्यायचं काम लेंगरे साहेब करणार आहे हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. आज किती कामगारांच्या पर्यंत तुम्ही पोहोचलाय संघटनेच्या माध्यमातून? भविष्यात काय करायचं आहे तुम्हाला? जवळजवळ आतापर्यंत आम्ही 2,500 ते 3,000 या